हरी एक मच्छीमार होता. तो रोज समुद्रातून ताजे ताजे मासे पकडून आणायचा. त्याची बायको उर्मी गरोदर होती. आलात तुम्ही? मी तुमच्यासाठी चहा आणते. नको ग, तू इतका त्रास नको घेऊ, मी स्वतः बनवून घेईन. अगं बाई, असं कसं चालेल? का नाही चालणार? आता तुझ्या डिलिव्हरीसाठी दिवसच किती राहिलेत. तू फक्त आराम कर. मी आहे ना, मी सगळं काम बघीन. बाहेरचं पण मीच बघीन आणि घरातली साफसफाई सुद्धा बघीन. हसायला काय झालं ग? सगळं काम मीच करणार बघ आता. तसं पण या आपल्या बाळासाठी आपण देवाला किती प्रार्थना केलेल्या होत्या. आज 10 वर्षानंतर आपल्या घरी पाळणा हलणार आहे. मी थोडी सुद्धा रिस्क घेणार नाहीये. ठीक आहे, मग सगळं तुम्हीच करा. त्या दिवसानंतर हरी घरातलं सगळं काम आणि मासे पकडण्याचं काम एकटाच करू लागला. तो उर्मीला कुठलंच काम करू देत नव्हता. हरी खूप आनंदी होता. काही दिवसांनंतर उर्मीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. हरी तर फारच आनंदी होता. या दिवसाची वाट तो 10 वर्षांपासून करत होता. देवा रे देवा, उर्मी बघ जरा, आपला बाळ केवढं सुंदर आहे. असणारच, तुमचाच मुलगा तर आहे. आता याचं नाव काय ठेवणार आहे? याचं नाव जय ठेवूया. वाह, छान नाव आहे. मुलाच्या जन्माने हरी आणि उर्मी फार खुश होते. आता हरी रोज घरी लवकर यायचा. अगं बाई, इतक्या लवकर? हो, मला माझ्या जय बाळासोबत खेळायचं होतं ना. एक काम करा ना, यालाही तुमच्या बरोबर समुद्रात घेऊन जा. तसा विचार वाईट नाहीये. काय पण? याच्याबरोबर त्याच्या आईला सुद्धा घेऊन गेलो तर? म्हणजे काय? म्हणजे हे की मी उद्या दोघांना सुद्धा फिरायला घेऊन जाणार. खरंच? हो. वाह, मी कित्येक वर्षांपासून समुद्राच्या पार नाही गेले. येशील ना? होय. उर्मी फार आनंदात होती. ती समुद्रात फिरायला जाणार होती. पुढल्या सकाळी हरी आणि उर्मी त्यांच्या मुलाबरोबर समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचले. हरीने उर्मीला होडीत बसवलं आणि मग ते फिरायला निघाले. हरी नाव वलवत होता आणि उर्मी समुद्राची सुंदरता बघत होती. किती सुंदर आहे ना? हो, समुद्राच्या मधोमध जाऊया. तिकडनं खूप छान सुंदर दिसतं. चला मग. हरी होडीला समुद्राच्या मधोमध घेऊन गेला. चारही बाजूला फक्त पाणीच पाणी होतं. लय भारी. मी बोललो होतो ना, तुला हे बघायला खूप आवडेल. होय, खूपच सुंदर आहे. हरी आणि उर्मी समुद्र बघतच होते तेव्हा समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळायला लागल्या. जेव्हा हरीचं लक्ष लाटांकडे गेलं तोपर्यंत लाटा त्यांच्या फार जवळ आल्या होत्या आणि लाटांनी होडीला उलटवलं. उर्मी, हरी आणि जय तिघेही वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागले. उर्मी, उर्मी, माझा मुलगा कुठे? हरीला उर्मी भेटली पण मुलगा कुठेच दिसत नव्हता. उर्मी. हरी रडत रडत उर्मीला किनाऱ्यापर्यंत घेऊन आला आणि दोघे किनाऱ्यावर रडू लागले. माझा जय, माझा जय. माझा मुलगा. 10 वर्षांनंतर हरी आणि उर्मीला मुलगा झाला. तोही देवाने त्यांच्याकडून हिरावला. लहान जय समुद्रात वाहत वाहत डोंगर असलेल्या एका भागात पोहोचला. तेव्हा एका गारुड्याचं लक्ष त्या मुलाच्या रडण्याकडे गेलं. हे बाळ इथे कसं काय आलं? अरे बापरे. गारुड्याने पटकन पाण्यातून मुलाला उचललं. त्याचे आई वडील कोण असतील? कदाचित ते दोघे सुद्धा बुडून मेले तर नसतील. अरे रे, असंच झालं असेल, कारण आजूबाजूला कोणीच दिसत नाहीये. बहुतेक समुद्राने त्यांना गिळंकृत केलंय. आता विचार, या बाळाचं काय होणार?
कदाचित ही जबाबदारी देवाने माझ्यावर सोडलेली आहे. आजपासून मीच याचा परिवार आहे. नथू गारुडी मुलाला स्वतःबरोबर घेऊन गेला. त्याने मुलाची व्यवस्थित काळजी घ्यायला सुरुवात केली. आता नथूच त्या मुलाचं सगळं काही होता. अरे रे 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 रे, बाळाला भूक लागली आहे का? हे बघ, बाबांनी तुझ्यासाठी दूध आणलेलं आहे. नथू एकटा राहत होता आणि आता त्याला जगण्यासाठी एक साथीदार मिळाला होता. हा छोटा मुलगा लहानपणापासून सापाबरोबर खेळायचा. नाही बाळा, असं नाही. सापाला असं पकडायचं नसतं, ते तुम्हाला डंक मारतील. नथू लहानपणापासूनच सापांना पकडायला शिकवू लागला. जेव्हा मुन्ना मोठा झाला तेव्हा तो मोठे विषारी साप पकडू लागला. हे बघा बाबा, मी कोब्रा पकडला आहे. शाबास बाळा, तू सिद्ध केलंस की तू माझा पोरगा आहेस. काही शंका आहे का बाबा? आता आजूबाजूच्या गावात जेव्हा कुठे साप यायचा तेव्हा ते लोक मुन्नालाच बोलवायला यायचे. काका, मुन्ना भैया आहे का? काय काम आहे? ते आमच्या गावामध्ये साप आलेला आहे, त्याला पकडायचं आहे. ठीक आहे. अरे मुन्ना, जा बाळा, तुला बोलवत आहेत. हो बाबा, आता जातो आणि लगेच येतो. हळूहळू नथूची तब्येत बिघडायला लागली. मुन्ना चिंतेत पडला. त्याचं सगळं नथूच तर होता. बाबा, मी तुमच्यासाठी औषधं घेऊन येतो. थांब बाळा, मला तुला काहीतरी एक खरं सांगायचं आहे. मी औषधं घेऊन येतो, मग सांगा मला. नाही बाळा, तुला आत्ताच ऐकावं लागेल. तू माझं बाळ नाहीयेस. आजपासून 20 वर्षांपूर्वी मी डोंगराजवळ बसलो होतो, जेव्हा तुझ्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तू समुद्रातून वाहत वाहत इथे आला होतास. काय? त्या दिवशी मी तुझ्या आई वडिलांना शोधायचा भरपूर प्रयत्न केला, पण मला ते नाही सापडले. मग मला वाटलं बहुतेक ते बुडून गेलेत, आणि म्हणून मी तुला माझ्या बाळासारखं मोठं केलं रे. मग काय, माझे आई वडील जिवंत असू शकतात का? बहुतेक हो, बहुतेक नाही सुद्धा. तुला त्यांना शोधायचा एक प्रयत्न तर करायलाच पाहिजे. ठीक आहे बाबा. बाळा, तुझ्या बाबांना कधी विसरू नकोस रे. हे शेवटचे शब्द बोलून नथूने त्याचे प्राण सोडले. बाबा. नथूच्या जाण्याने मुन्ना फार दुःखी झाला होता. पण आता त्याच्या डोक्यात त्याच्या खऱ्या आई वडिलांना शोधण्याची इच्छा होत होती. काय माझे आई बाबा जिवंत असतील, आणि असतील तर ते कुठे असतील? ते हयात तर असतील ना? आणि हयात असतील, मला एक प्रयत्न तर करायलाच पाहिजे. मुन्ना हे ध्येय ठेवून तो होडी घेऊन निघाला. तो त्याच समुद्रात आपल्या आई वडिलांना शोधत होता. आज 20 वर्षांनंतर तो पुन्हा त्याच जागी आला होता, समुद्राच्या मधोमध. आणि आजही 20 वर्षांनंतर त्याच्या समोर मोठमोठ्या लाटा आल्या. यावेळेसही लाटांनी त्याची होडी उलटवली. वाचवा, वाचवा. मुन्ना पोहण्याचा प्रयत्न करत होता, पण खोल समुद्रात तो पोहू शकत नव्हता. त्याचा आवाज ऐकून एक मच्छीमार त्याच्या जवळ आला. बेशुद्ध झालेल्या मुन्नाला त्या मच्छीमाराने त्याला आपल्या होडीत घेतलं आणि त्याला घेऊन तो त्याच्या घरी आला. तिथे वैद्याने मुन्नावर उपचार केले. कितीतरी दिवस मुन्ना बेशुद्ध होता. एक दिवस एक साप हरीच्या झोपडीत आला. साप, साप! सापाचा फुटकार ऐकून मुन्नाला जाग आली. मुन्नाने लगेच तो साप पकडला. अरे देवा, तो तुला चावेल पोरा. तुम्ही घाबरू नका आई, मी सपेरा आहे. तो मला काही करणार नाही. मुन्नाने त्या सापाला एका डब्यात बंद केलं. अरे देवा, तू तर आमचा जीव वाचवलास. धन्यवाद बाळा, तुमचे सुद्धा धन्यवाद. तुम्ही जर मला वाचवलं नसतं तर मी सुद्धा मेलोच असतो. बाळा, तू मछुआरा तर नाही आहेस, तर तू एवढा समुद्रामध्ये बाहेर कशाला पडलास? माझ्या आई वडिलांना शोधण्यासाठी 20 वर्षांपूर्वी मी एका समुद्रामध्ये वाहून गेलो होतो. जय.
बाळा, अरे तू आमचाच बाळ आहेस रे, अगदी माझा जय. 20 वर्षांपासून आम्ही तुला शोधत आहोत. आई, बाबा, शेवटी मी तुम्हाला शोधूनच काढलं. मुन्नाने त्याच्या आई वडिलांना मिठी मारली. ज्या समुद्राने जयला त्याच्या आई वडिलांपासून वेगळं केलं होतं, आज त्याच समुद्राने त्यांना एकत्रही केलं होतं. यालाच तर म्हणतात नियतीचा खेळ. हरवलेल्या मुलाला अखेर त्याचं कुटुंब मिळालंच. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भारताच्या एका दूरदराज इलाक्यामध्ये होतं एक खूप मोठं रेगिस्तान, नारपूर. तसं तर या इलाक्यामध्ये काही खास नव्हतं. ना तिथे हिरवगार होतं आणि ना पाऊस आणि नाही उम्मीद. लोक वाळलेल्या विहिरीकडे आणि उन्हामध्ये आपलं जीवन काढायचे. हे ईश्वरा, मी ह्या उन्हाने त्रासलेलो एकदम. माहित नाही ऊन कधी संपणार आणि ह्या रेगिस्तानामध्ये पण जोरदार पाऊस होणार. अरे जाऊ दे, असं काही नाही होणार आहे. ह्या गावात हिरवळ पण नाही येणार आणि पाणी पण नाही. इतके महिने आणि वर्ष झाले गावातल्या कुंपाचं पाणी तुम्ही कधीही वाढताना बघितलंय? नाही किशनजी, त्या कुंपातलं पाणी पण आता संपणार आहे. माहित नाही आता पुढे आपल्या नशिबात काय लिहिलंय. अरे काय लिहिलं असेल, तडपून तडपून मरणार हेच लिहिलंय. आणि तू पण त्या कुंपातून आशा करतोय. त्या कुंपातलं पाणी पण आपल्याला कुठे वाचवतोय. त्या पाणीनी पण आपल्याला काही खास भेटत नाही. एकतर ते पाणी खारं आहे, एकतर जीवाला चव नाही आणि तब्येत पण बरोबर नसते. अरे ते खारं पाणी पिऊन पिऊन तर मी वर्षानुवर्ष आजारी आहे. तुम्ही बरोबर बोलताय किशनजी, पण गळ्यातलं प्यास मिटवण्यासाठी आपल्याकडे पाण्याच्या नावाखाली काहीतरी तर होतं ना. आणि जर आता त्या कुंपातलं पाणी पण संपलं तर मग काय करणार? सगळ्यांचे सगळे मरणार. नाही नाही, मला नाही मरायचंय आता. आणि नाही, आपले 2 मुलांना पण मरताना नाही बघू शकत. अच्छा, तर मग तू काय करणार? आकाशातून पाऊस आणणार. माहितीये ना तुला, आपल्या गावाला शाप आहे. आपण सगळे पाण्यासाठी तडपणार, मरणार बिना पाण्याने. किशनजी, हे बघा, मी काही विसरलेलो नाहीये. पण ह्या कठीण परिस्थितीमध्ये जर तुम्ही बोलून कोणाला हिम्मत नाही देऊ शकत तर कमीत कमी त्याची हिम्मत तर नका तोडू. बेचारा रामू त्याचं बोलणं ऐकून खूप जास्त मायूस झालं होतं. त्याला मनातल्या मनी खूप भीती वाटत होती की येणाऱ्या दिवशी तो आणि त्याचं कुटुंब पाण्याच्या शिवाय तडपून तडपून मरून जाईल. हे ईश्वर, हे सगळं काय चालू आहे? मी कबूल करतो की आमच्या पूर्वजांनी चूक केलीये, पण त्या चुकीची सजा आम्हाला का? माझ्या मुलांना का? मी तुमचे पाय पडतो देवा, ह्या सगळ्यांपासून मला वाचव मला. रामू घाबरून देवाच्या समोर प्रार्थना करत होता की तेव्हा त्याचं सगळं काही बोलणं त्याचा मुलगा अयान ऐकतो आणि तो विचार करायला लागतो की असं काय झालं होतं त्याच्या पूर्वजांच्या हाताने, ज्याच्यामुळे आज पण नवीन पिढ्या त्याची सजा भोगतत आहे. अयानच्या मनामध्ये खूप प्रश्न उठत होते ज्यांचं उत्तर त्याला हवं होतं. आणि ह्याबद्दल तो विचारायला आपल्या आजीकडे जातो. आजी. अरे अयान बाळा. अरे आजी, जरा बघून. हो, मी ठीक आहे. तू ये ना, आत ये. बोल, काय बोलायला आला आहेस तू आपल्या चतुर आजीकडून? आजी, मी बाबाला ईश्वरांशी बोलताना बघितलं. त्यांना काहीतरी भीती आहे. ते म्हणत होते की पूर्वजांच्या चुकीमुळे आपल्याला सजा भेटतीये. मला काही कळत नाहीये. तुम्ही मला काही सांगू शकता की काय झालं होतं? मी पण तुमची काही मदत करू शकतो. आयांचं बोलणं ऐकून आजी एकदम गंभीर झाली. ती एक मोठा श्वास भरते आणि आयांला सगळं काही सांगते. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे बाळा. आमचं हे गाव रेगिस्तानात तर होतं, पण इथे खूप हिरवगार होतं आणि त्याचबरोबर पाण्याचे खूप मोठे मोठे झरणे वाहायचे. तलाव, विहीर सुद्धा भरून राहायची. पण असं बोलतात ना, ह्या दुनियेमध्ये माणसापेक्षा जास्त स्वार्थी, लालची आणि बेफिक्र कोणच नसतं. म्हणजे हे की गावाला मिळलेल्या ह्या पाण्याच्या वरदानाला गाववाले खूप वाईट प्रकाराने वापरायला लागले. तलावावर कपडे धुवून घाण पाणी तलावात टाकायचं, घरातला कचरा पाणी तलावात टाकायचं, तलावाच्या जवळच शौच करायचं. यामुळे पाणी खूप दूषित झालं होतं. लोक आजारी पडायला लागले.
खरं आजी? हो, तेव्हा ह्या गाववाल्यांनी आपली चूक सुधारण्याच्या ऐवजी देवासमोर जाऊन माहित नाही किती मन्नत मागितली, यज्ञ केले की हे सगळं ठीक करा, पण असं काहीच नाही झालं. एक दिवस मोठ्या यज्ञाच्या वेळेस एक झलपरी आली आणि तिने एक आकाशवाणी केली. तुम्हा लोकांना अजिबात लाज नाही वाटत? चूक करता पण सुधारायचं नाव नाही घेत? असं देवाच्या मागं हात जोडून गिडगिडल्याने काहीच नाही होणार आहे. तुम्ही सगळेजण कधीच नाही सुधारणार. म्हणून मी श्राप देते तुम्हा सर्वांना की हे पूर्ण गाव पाण्यासाठी तडपून तडपून मरून जाईल. आणि अशा प्रकारे आम्ही ह्या श्राप मध्ये अडकलेलो आहोत. मग आजी, जर हे शाप आहे तर त्याच्यातून मुक्तीचा पण मार्ग असेल ना? होऊ शकतं बाळा, पण ह्या गाववाल्यांकडून ते पण नाही होत. त्यांना फक्त रडायला येतं आणि काहीच नाही. आजीचं बोलणं ऐकून आयान थोडा नाराज झाला, पण त्याने हे ठरवलं की तो आता पूर्ण गावाला ह्या श्राप पासून मुक्त करूनच राहील. त्याने ताबडतोब आपली खोज सुरुवात केली. त्याने शाप मुक्तीची मोठी मोठी पुस्तकं बाजारातून विकत घेतली आणि वाचायला लागला, पण त्याला काही मिळालं नाही. गाववाल्यांकडून त्याने बोलणं केलं, पण सगळेजण त्याची मदत करण्याच्या जागी देवाच्या भरोसे बसलेले होते. शेवटी आयान दमला. आजी खरं सांगत होती, ह्या गावातल्या लोकांना फक्त रडता येतं, कोणालाही परिस्थिती बदलायची काळजी नाहीये. तेव्हा अचानक आयांच्या मनामध्ये एक विचार आला आणि तो पळत पळत मंदिरच्या पंडितजीकडे जाऊन पोचला, जिथे त्याला समजलं की त्याला एक जल यज्ञ करावं लागेल. जलपरीला खुश करावं लागेल, तिचा विश्वास जिंकावा लागेल. तेव्हाच तो या गावाला पुन्हा हिरवगार आणि जलयुक्त बनवू शकेल. मला जलपरीशी बोलायचंय, त्यांचा विश्वास जिंकायचाय, तरच ह्या गावाला शापातून मुक्ती भेटणार आणि मी हे करून दाखवणार. पंडितजी द्वारा सांगितलेल्या मार्गाच्या अनुसार गावाच्या तलावाजवळ तो जाऊन पोचला. सगळे गाववाले आयांच्या माग गपचूप बसलेले होते. आयांनी तोच यज्ञ पुन्हा केला आणि त्याचबरोबर जलपरीची निशाणी नील रत्न त्या हवन कुंडेच्या समोर ठेवला आणि डोळे बंद करून मंत्र वाचायला सुरुवात केली. ओम जलदेवाय नमः, ओम जलदेवाय नमः, ओम जलदेवाय नमः. आयान मंत्र वाचत गेला. तेव्हा त्याच्या आजूबाजूची लोक चक्र बनवून बसले आणि तेव्हा एका प्रकाशाचा द्वार उघडला, ज्यामधून एक जलपरी त्यातून बाहेर पडली. आयानने जसेच डोळे उघडले तो जलपरीला बघून मंत्रमुग्ध झाला. तू मला बोलवलास? बोल, मी तुझी काय मदत करू शकते? तुम्ही मला तुमचे दर्शन दिले ह्याच्यासाठी मी तुमचं खूप आभार मानतो. काही हरकत नाही बाळा. लोकांच्या बोलवल्याने त्यांच्याजवळ जाणे आणि त्यांची मदत करणं हे हा माझं कर्तव्य आहे. बोल ना, मी तुझी काय मदत करू? मी तुमच्याशी विनंती करतो, कृपा करून माझ्या गावाला हे शापातून मुक्त करा. आयांचं बोलणं ऐकून जलपरी क्रोधित झाली आणि ती त्याच्यावर ओरडली. काय काय बोललास तू? मी या गावाला पाणीच्या श्रापासून मुक्त करू? नाही, हे संभव नाहीये. या गाववाल्यांना पाण्याची काहीच काळजी नाहीये. जे पाणी आपल्या जीवनाला समृद्ध करतं त्याचं त्यांनी अपमान केलंय, त्यामध्ये घाण कचरा टाकून. नाही, ह्या लोकांना मी कधीच माफ नाही करू शकणार. हे लोक तडपणार आहेत, खूप तडपणार आहेत. जलपरीचा क्रोध बघून सगळे गाववाले घाबरले आणि त्यांनी जलपरीकडून माफी मागायला सुरुवात केली. नाही, असं नका करू, नका करू असं. मी कबूल करतो की आमच्याकडनं चूक झालीये आणि आमच्यापैकी कोणीही मागची चूक परत नाही करणार. आम्ही वचन देतो, आम्ही पाण्याचा अपमान नाही करणार. आमच्यावर दया करा. गावातले लोक खरं बोलताय, ते परत ते चूक नाही करणार. आम्ही वचन देतो, जे काही चूक पूर्वजांनी केली आहे त्याची सजा मासूम लोकांना नका देऊ. कृपा करा, कृपा करा. आयान आणि रामूच्या मुळे सगळे गाववाले सुद्धा एक एक करून जलपरीकडून माफी मागायला लागले. पूर्ण पूजा स्थळवर लोकांची आवाज ऐकू यायला लागली. आजारी झाल्यामुळेही लोक लगातार जलपरीकडून मदत मागत होते. त्यांची अशी दयनीय हालत बघून जलपरीचं मन भावुक झालं. थांबा. जलपरीचं बोलणं ऐकून सगळेजण अचानक शांत झाले. बाळा, तू बरोबर बोललास. पूर्वजांच्या चुकीची सजा या निष्पाप लोकांना देणं चुकीचं आहे. आता मला तुमची ही परिस्थिती बघवत नाहीये, म्हणून मला ह्या गावाला श्रापासून मुक्त करावंच लागेल. दे मला ते नीलरत्न दे. आयान जलपरीला नीलरत्न देतो. जलपरी तलावाच्या मधोमधी जाते
आणि आपल्या दोन्ही हाताने नीलरत्न वरच्या जागी पकडते, डोळे बंद करते. माझ्या जल देवता, या संपूर्ण गावाला आपल्या चुकीचा एहसास झाला आहे, म्हणून मी या गावाला ह्या श्रापापासून मुक्त करते. तुम्ही आता ह्या गावावर आपली कृपा बनवून ठेवा. आणि जलपरीच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब खाली पडतो, जो एका नवीन सूर्याच्या प्रकाशाबरोबर चमकताना आकाशात विलीन होतो. पूर्ण गाव शुद्ध पाणीने भरून जातं. चोहीकडे नवीन हिरवगार पसरतं. गाववाल्यांना भरपूर आनंद होतो.